अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून पोलीस दलाला तब्बल 18 नवीन वाहनं मिळाली आहेत। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या वाहनांचं पूजन आणि उद्घाटन करण्यात आलं आहे। यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शासनाचे आणि पालकमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानले। पोलीस प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून जुनी आणि नादुरुस्त वाहनं असल्यानं गस्ती तसंच दरोडेखोरांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। आता पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहनं दाखल झाल्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि गती वाढणार आहे। गुन्हेगारांचा शोध घेणे तसेच जिल्ह्यात गस्त घालणे अधिक सुकर होणार आहे। यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होऊन नागरिकांच्या सुरक्षेतही मोठी भर पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। गाडी उरली अंगावर हाथ देखने लगेंगे आपको। आज 80वा स्वातंत्र्य दिवसच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आज 18 बुलेरो जे आम्हाला नवीन DPDC फंडातून भेटलेली आहे त्याचा एक उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेला आहे। मी पालकमंत्री महोदयांचा खूप खूप आभारी आहे आणि जिल्हा प्रशासनाचा आभारी आहे की अकोला पोलीस दलांच्या युनिटमध्ये आता 18 बुलेरो आलेली आहे। याच्यामुळे अकोला पोलीस दलांची जे पोलिसिंग आहे त्याला अधिक गती भेटणार आणि नक्कीच नागरिकांना हे सहकार्य करण्यामध्ये नागरिकांना सर्व्हिसेस पोहोचण्यामध्ये अधिक लाभी ठरणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।